प्रस्ताव मांडला. काय तुम्हाला वाटतं की या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती ही सरकारमधल्याच लोकांशी संबंधित आहे की विरोधी पक्ष नेते सुद्धा आहेत त्यात किंवा विरोधी बाकावरचे सुद्धा काही आमदार त्याच्यामध्ये सहभागी असतील? नाही बघा, हे प्रकरण पाहिजे तेवढं सोपं नाही आणि पाहिजे तितकं छोटंही नाही. हे फार मोठं प्रकरण आहे. मला वाटतं की ज्या एपिस्टीनच्या फाईल आहेत, जितक्या उघडकीस आल्या, जो म्हणजे एपिस्टीनचा जी घटना घडली किंवा जे काही आता आपल्या पुढे प्रकरण येत आहे, सेम हे नाशिक एपिस्टीन आहे असं मी मानतो. याचं कारण असं आहे, जरी काही व्हिडिओ आत्ता पुढे आले असले तरी याची व्याप्ती हजारोमध्ये आहे. हजारोमध्ये. मला आत्ताच एक व्हिडिओ आला, अगदी तरुण मुलगी आहे, फार तर ती 22-23 वर्षाची असेल. त्याच्याबरोबर खराबचे जे कृत्य आहे ते पाहिल्यानंतर अंगावर काटा येणार. हे सगळं आपण ज्यावेळेस बघतो की याला तो 2014 मध्ये ज्यावेळेस हे प्रकरण पहिल्यांदा काही ठिकाणीची कुजबूज झाली होती, नंतर ते प्रकरण दाबल्या गेलं 14 पासून. यामध्ये मग तो हळूहळू सगळ्यांना जाळ्यात ओढत आणलं आहे त्यांनी. राजकीय वरदहस्त मिळवलं. त्याला माहीत होतं, हुशार होता तो. आणि राजकीय ज्यावेळेस लोकांचा पाठबळ मिळतो त्यावेळेस तो एक एक पाऊल पुढे टाकत देशाच्या गृहमंत्र्यापर्यंत गेला. त्याच्याबरोबर त्यांनी फोटो काढून घेतलेत. देशाच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत फोटो काढलेत. उपमुख्यमंत्र्यांचे तत्कालीन मंत्री, मुख्यमंत्री, आत्ताचे उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर फोटो आहे. आणि हे सगळं करत असताना मला हे कळत नाही की इतकी मोठी घटना असताना, हा एवढा मोठा स्कॅनल असताना सरकारच्या लक्षात कसं काय येऊ नये? ज्याची शपथ घेतली यांनी किंवा जे लोकांशी बांधील आहेत ही लोक, आणि तुम्ही विशेष करून विरोधक किती आहेत, सत्ताधारी किती आहेत हा विषय नाही. जो कोणी असेल तो त्याला दोषी आहे.